राजकारणात चांगला माणूस आहे, हा, वैचारिक आहे, हा. अनुभवी आहे, हा. मदत करणार आहे गोरगरिबांना. गोरगरिबांना मदत करणार आहे, त्यामुळे राजू काका येतील असं तुम्हाला वाटतंय? वाटतं नाही येतीलच. येतील फिक्सच सांगितलं, म्हणजे गुलाल घेणार तुम्ही? मतच वाया जात नाही माझं. नाही वाया जाणारच नाही मतदार. मतच वाया जात नाही माझं. आजपर्यंत मतच वाया गेलं नाही माझं. नाही गेलं आजपर्यंत वाया गेलेलं नाही. या जुना अनुभव आहे तुमचा. नमस्कार, कुणीच चाललाय? निघालो राहणार. काय वाटतं तुम्हाला? यांनी सांगितलं की माझं कधी आयुष्यात मत वाया गेलं नाही, मी ज्याला मत करतो तो निवडूनच येतो. ते ह्यांनी सांगितलं. ते म्हणतात माझं मत आहे राजू काकाला. तुमचं कोणाला मत आहे? नाही, इकडे जरा सध्या राजू काकांचीच हवा आहे. आपण थेट पोहोचलोय बिचकुले गावामध्ये. कशा पद्धतीने इथल्या नागरिकांना वाटतं की येणारा जिल्हा परिषद सदस्य कसा असावा, थोडक्यात गेल्या जिल्हा परिषद सदस्यांनी बिचकुले गावामध्ये काय विकास केला, आपण इथल्या ज्येष्ठ नागरिकांकडून जाणून घेणार आहोत. आता आम्ही राष्ट्रवादी कशाचे भोसले आपले राजू काका वाटरा एक पंचायत समितीला जाधव म्हणून राहिले यांच्याच बघण्याचं आम्ही. काय वाटतं तुम्हाला राजू काकांबद्दल? तुम्हाला काय वाटते? तुम्ही डायरेक्ट चांगला माणूस आहे ते. राजू काका चांगला माणूस आहे. का बरं चांगला माणूस आहे? अहो ते समजायचं जाणून घेतोय ना काय म्हणणं आहे. हे आता डॉक्टर मागं होऊन गेले, काही तपास नाही त्याला. राजू काकांबद्दल तुम्ही बोलताय तर काय वाटतंय तुम्हाला की जिल्हा परिषद सदस्य राजू काका झाल्यानंतर आपल्या बिचकुले गावचा किंवा जेडपी गटाचा विकास करतील का? करणार ना, करणार माणूसच आहे तो. हा, उद्योजक आहेत मोठ्या प्रमाणावरती ते उद्योजक तर आहेतच, पण त्यांची भावना चांगली आहे ना लोकांच्यासाठी. चांगली तुम्हाला काय वाटतं? यांनी सांगितले राजू काका विकास करतील, तुम्ही काय सांगाल थोडक्यात याबाबत? हो, राजू काका विकास करतील. प्रयत्नवादी माणूस आहे. शून्यातनं विश्व निर्माण करून व्यवसाय उभा केला, त्यामुळे लोकांची जाण आहे त्यांना. लोकांची जाण आहे. त्यांनी मोठा व्यवसाय उभा केला, देशभर जाळं पसरलं, तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करतील, विकास कामं. शून्यातनं विश्व निर्माण करणाऱ्या माणसाला जनतेची जाण असती ना. बरोबर. असं तसं पाहिलं तर 2007 ते 12 पर्यंत त्यांनी सभापती होत्या जिल्हा परिषदेच्या. महिला व बालकल्याण विभाग त्यांच्याकडे होता. काय सांगाल तुम्ही? याचा जुना अनुभव घेऊन या वॉटर स्टेशन गटाचा त्या विकास करतील का? थोडक्यात काय सांगाल? जुना आम्ही एकदा त्यांच्याकडे माग एक त्यांनी अनुभव सांगितला होता आम्हाला बालवाडीच्या संदर्भात. बर. एका गावाला त्यांना बालवाडी पाहिजे होती, तर त्यावेळेला त्यांनी 10 का 12 बालवाड्या एक्स्ट्रा मंजूर करून आणल्या. एक बालवाडी मागितली त्यांनी. त्यांच्या प्रयत्नातनं मी त्यांना ते अनुभव आहे. त्यांनी सभापती काहीतरी बालकल्याण सभापतीपद भूषवले आणि विकास कुठनं कसा आणायचा, काय करायचं, त्यांना त्याचा अनुभव. आणि आता राजू काकांच्या म्हणजे याच्याखाली आम्हाला वाटतं विकास होईल, कारण त्यांच्या तिकडे त्यांनी जुना अनुभव जिल्हा परिषदचं काम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. त्याच्यामुळे इकडे पण विकास होईल असं आम्हाला वाटते. त्याच्यामुळे पाहिलं तर त्यांनी 2007 ते 12 पर्यंत महिला व बालकल्याणच्या सभापती होत्या. तुम्हाला वाटतंय का की या जुना अनुभव त्यांच्याकडे आहे आणि आपल्या वाटर गटाला त्याचा फायदा होईल? होईल. जुना अनुभव आहे आणि काम करणार आहेत, त्याच्यामुळे आपल्या वाटर गटाला फायदा होईल. हा. बाबा नमस्कार. कुणी निघालाय? निघाली घरी जेवायला. इतके लवकर किती वाजले? हो, 11:15 वाजले की आता जेवायला गेलो. 11:15 झालं. किती वय आता? आता 65. काय वाटतंय तुम्हाला आता येणारा जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? सुशिक्षित असावा. यांनी सांगितलं की राजू काका भोसले की नीच आहेत, ते आपल्या गटात उभे राहिलेत आणि जुना अनुभव आहे त्यांच्याकडे, त्यामुळे आपल्या गटाचा विकास करतील असं यांना वाटतं. तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला काकाच वाटते. काकाच वाटतं. का बरं? काका का हवेत तुम्हाला? का हवेत नाही म्हणजे अनुभव आहे, हुशार आहेत, करतील काहीतरी. ठीक आहे. आता गाडीवर नाही बाबा आल्यात. काय आणलं त्या पिशवीत काय आणलं? शेंगा आणल्या का कालवण्यासाठी? हो. काय वाटतंय जिल्हा परिषदेचा बिचकुल्यात फंड पडला का माग? जिल्हा परिषदचा फंड ते काय एवढं माहिती नाही, मी मोबाईल असतो. मुंबईला पण सध्या आता राजू काका आहेत म्हणजे आता पडत. राजू काका काम करतील? मग तुम्हाला काय वाटतंय? राजू काका यांनी सांगितलं जुना अनुभव आहे राजू काकांकडे हो, आणि याच माध्यमातून राजू काका बिचकुले गावचा विकास करतील असं यांना वाटतं. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला बी वाटतंय ना विकास करतील म्हणून तर आम्ही त्यांच्या पाठीमाग आहे पाठीमागे? आणि आमचं घर पहिल्यापासून त्यांच्या पाठीमाग आहे. होय, त्यांच्या पाठीमागे.
त्यामुळे तुम्हाला वाटतं की राजू काका निवडून येतील? राजू काकाच येणार. राजू काका यांनी सांगितलं राजू काका निवडून येतात, तुम्ही काय सांगाल? काय आणलं पिशवीत, काय आणले? शेंगा शेंगा आणले आपल्या भाजीला. एवढं बरं, काय वाटतं की यांनी सांगितलं राजू काका निवडून येतील, जुना अनुभव आहे त्यांच्याकडे, आमचं गाव हे त्यांच्या बाजूनं आहे. तुम्हाला काय वाटतंय? प्रश्नच नाही काय राजू काका राजू काका निवडून येणार? काय सगळीच म्हणतात राजू काका राजू काका, काय असं राजू काका म्हणजे काय गणित आहे काय? राजू काका चांगला माणूस आहे, हा, वैचारिक आहे, हा. अनुभवी आहे, हा. मदत करणार आहे गोरगरिबांना. गोरगरिबांना मदत करणार आहे, त्यामुळे राजू काका येतील असं तुम्हाला वाटतंय? वाटतं नाही येतीलच. येतीलच, फिक्सच सांगितलं तुम्ही, म्हणजे गुलाल घेणार तुम्ही? मतच वाया जात नाही माझं. नाही वाया जाणारच नाही मतदार. मतच वाया जात नाही माझं, आजपर्यंत मतच वाया गेलं नाही माझं. नाही गेलं आजपर्यंत, वाया गेलेलं नाही. या जुना अनुभव आहे तुमचा. नमस्कार, कुणीच चाललाय? निघालो राहणार. काय वाटतं तुम्हाला? यांनी सांगितलं की माझं कधी आयुष्यात मत वाया गेलं नाही, मी ज्याला मत करतो तो निवडूनच येतो. ते ह्यांनी सांगितलं, ते म्हणतात माझं मत आहे राजू काकाला, तुमचं कोणाला मत आहे? नाही, इकडे जरा सध्या राजू काकाचीच हवा आहे. त्यांनी सांगितलं की हे बसले, त्यांनी सांगितलं की 2007 ते 2012 पर्यंत महिला व बालकल्याणचे सभापती होतात. जुना अनुभव आहे त्यांच्याकडे, जुना अनुभव आहे. त्या अनुभवाचा इथं फायदा होऊ शकतो का वाटर गटामध्ये? 100% वाटर गटामध्ये फायदा होणार. कारण राजू काका हे मनमिळावू व्यक्तिमत्व चांगलं आहे आणि त्यांना प्रशासनातला अनुभव आहे. निधी कुठनं आणायचं, कसं आणायचं चांगलं माहिती आहे आणि त्यामुळं राजू काका एक चांगले उमेदवार, सक्षम उमेदवार आहेत या गटामध्ये. बऱ्यापैकी तुमचं बहुतांशी गाव त्या बाजूला राहील. हो, 100% चांगलं राहील. चांगल्या पद्धतीनं मतदान राजू काकांना या बिचपुरे गावामध्ये होईल. आता तुम्हाला वाटतं का की आपल्या उत्तर कोरेगाव तालुक्यात ड्राय भाग आहे आणि या माध्यमातून पाण्याच्या स्कीमा, महिला सक्षमीकरण किंवा युवकांच्या हाताला काम मिळलं पाहिजे, अशा पद्धतीने झेडपीच्या माध्यमातून तुमच्या मागणीनुसार ते काम करतील का? थोडक्यात काय सांगाल? हो, राजू काकांना ह्या सगळ्या प्रश्नाची जाण आहे. राजू काका की निजी असल्यामुळे जवळचे आहेत, संबंधित आहेत. त्यांना इकडच्या सगळ्या भागाची माहिती आहे आणि त्यांना ती जाण आहे या प्रश्नाची. त्यामुळे ते नक्की ते असे हे प्रश्न आहेत आपले ते सोडवतील नक्की, खात्री आहे आम्हाला. म्हणजे जवळच असल्यामुळे आणि आपल्या गटात आल्यामुळे नौके आहेत, त्यामुळे नौके म्हणता येणार नाही. नौके तिन्ही म्हणजे काही लांब नाही. नौके इथले त्यांना सगळं माहिती आहे पहिल्यापासून, सगळं कोपरा इकडचं माहिती आहे, त्यामुळे काय टेन्शन. काम करतील असं वाटतं. काय सांगाल तुम्ही? यांनी सांगितलं की राजू काका भोसले जुना अनुभव आहे त्यांच्याकडे आणि विकासाची धुरा सांभाळतील. तिकडे त्यांनी प्रचंड मोठा प्रमाणात विकास केलाय. तुम्हाला वाटतंय का की ते आपल्या गटात आल्यानंतर विकासच करतील? करणार ना, ती उच्च शिक्षित आहेत, शिक्षित पहिली पदं भोगलेली, त्यामुळे चांगला विकास करतील. चांगला विकास करतील. या गटामध्ये, वॉटर स्टेशन गटामध्ये उत्तर कोरेगाव तालुक्याचा भाग आहे हा, कायम पाण्यापासून वंचित आहे. महिला सक्षमीकरणासाठी कोणतं काम नाही, युवकांच्या हाताला रोजगार नाही, औद्योगिक वसाहत कुठली नाही, म्हणजे MIDC नाही इथं कुठली. वाटतंय का की यांनी इथं उभं राहिल्यानंतर हे कामं करावीत? करणार की त्याला राजू काकाच्या माध्यमातून होतेली कामं मार्गी लागतील. रखडलेली कामं सगळी मार्गी लागणार, सगळी रखडलेली काम मार्गी लागतील, विकासाची धुरा सांभाळतील. अनुभवी नाही पाहिजे. अनुभवी. नमस्कार, किती वय आता? आता वय 74. लईच की पावसाळ्यात राजकारण जवळ न बघितलं सगळी शंकरराव जगताप, शालंताई पाटील सगळे बघितलं जवळ ना. हो हो बर, काय वाटतंय आता निवडणुका लागल्या, नमस्कार चमत्कार होईल की आता? हो, राजू काकाच येणार. राजू काका येणार का बरं? सगळी राजू काका का म्हणताय तुम्ही? काय विकासाचा मुद्दा होईल ना, समजा होय, विकास करणार. विकास करणार. हा, बर, राजू काका किनीचे आहेत की पण? हो, मग काय किनवी असं काय शिवच आहे ना. शिवच ते हो, डोंगर आड्याला आम्ही पड्याला पड्याला येत ना. शिव आहे. शिवच आहे. आता तुमचं वय 74 आहे, नाहीतर नुसतेच आता मागलं पुढारी नमस्कार झाला, चमत्कार झाला की 5 वर्ष गायब, असं नाही व्हायचं ना. नाही नाही व्हायचं. येत्याल जात्याल काम करतील असं तुम्हाला वाटतंय? हो हो. नमस्कार. बर, काय नाही झालं, बसलाय निवांत. त्यांची घेऊ, कोणाची जाते तो राहणार. नमस्कार. रानात निघालाय काय? रानात निघालाय. यांनी सांगितलं की थांबा, इकडे या, गाडी जाऊन द्या. यांनी सांगितलं की पिचकुले गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं जर आणतील की राजू काका आणतील. जुना अनुभव आहे, तुम्हाला काय वाटतंय? आता राजू काका आणलेलं त्याला किती वर्ष झाली, पण आता हे आमदार आलाय ना नवीन, त्यांनी सगळी कामं केली. ते आता आमदाराच्या नावाखाली आम्ही त्यांनाच मतदान करणार. कुणाला? काय धनाजी मोहिते त्यांना करणार. आमदाराच्या आमदाराच्या ह्याच्यावर करणार. तुम्हाला काय वाटतंय? तेच आमदारांच्या मुळे. आमदारामुळे. पण बाबा नमस्कार. राम राम.
त्यांनी सांगितलं की जिल्हा परिषद सदस्य राजू काका झाल्यानंतर कामं करतील. तुम्हाला काय वाटतं? करतील की करतील करतील. घड्याळाचं चिन्ह आहे म्हणजे घड्याळवाला काम करतोच करतोच घड्याळाला काम करतो. करतोच. कसं काय करतो घड्याळाला करतो काय कसं काय म्हणजे त्याकडे एक निष्ठा आहे ना. मराठी माणसाबद्दल त्यांना प्रेम आहे. प्रेम आहे. हो आणि आमच्या गावाला विकास म्हणजे वाहतुकीची सोय नाही, दवाखान्याची सोय नाही. आतापर्यंत काय केलंय? आता सगळ्याकडे गाड्या आहेत, त्याच्याकडे गाड्या आहेत, तो दवाखान्यात जातो वाटारला. आम्ही कसं जायचं? म्हातारे माणसं ना? हो त्यासाठी काय करा की इथं. राजू काका करतील का? करतील करतील. असं निवडून आले हो करतील. जिल्हा परिषद सदस्य झाले. हो करतील आम्हाला विश्वास आहे. आता तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो. तुम्ही पावसाळा भरपूर खाल्ल्यात, सगळ्यांना तुम्ही हो, बघितलंय, बरोबर. शंकररावला, माझं जगतापांना आता 86 बघितलंय. वर्षाचं वय चालू आहे. 86 वय तुमचं. हो त्यांचं 74 वय आहे. माझं 86. बरं आहे का? हा. तुम्ही शंकरराव जगतापांना जवळनं बघितलंय, हो जवळ शांताराम पाटलांना 15 जवळनं वर्ष बघितलंय. आज हे होते तर अध्यक्ष आता- जिल्हा आता आपल्या. तरी सुद्धा आपला भाग विकासापासून वंचित आहे. वंचित कुठली म्हणजे एमआयडीसी नाही, नाही, पाणी काय नाही, काय काय नाही. नाही, दवाखाना नाही, हॉस्पिटल नाही, काय नाही. बोंबलं चॅरिटेबल कुठे करायला जावं लागतंय आम्हाला. हा परवडते का सगळ्यांना ते? आता ह्यांनी नुसतं आश्वासन केलं 5 लाख देतो, 10 लाख देतो. काल त्या पेशंट सोडला नाही ते 1 लाखासाठी. होय ना? हो वाटतंय का तुम्हाला की वाटतंय की राजू काका आल्यानंतर ही कामं- सरकारी अनुदान नाही मग त्या पदरच्या पैशाने ते करतील. हो 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 शशिकांत शिंदेनी आता ते नवनिर्वाचित आमदार काका आहेत हा, हा. आमच्या गावात मंदिर आहे सिद्धनाथ, त्याला 10 लाख रुपये दिले. बरं ऐका की तुम्ही जी म्हणताय ते बरोबर आहे की आपल्याकडं कोणताच विकास नाही, औद्योगिकरण नाही, काय काहीच कोणाच्या नाही तर हाताला आहे. काम तुम्ही नाही, पोरं शाळेला MIDC बोंबला नाही. सातारला जाते ते नाही कॉलेज नाही हायस्कूल नाही दवाखाना राजू काका करतील हे सगळ्याला फाटा पाडतील. पाडतील असं वाटतं. बाबा नमस्कार. किती वय आता? 73 वय. काय वाटतं आता या राजकारण आता निवडणुका लागल्या ती लागले, काय वाटतंय थोडक्यात? आम्हाला काही चित्ता नाही सांगत. काय विकास तर झाला का बिचकुलचा? झाला की झाला की कोणी केला? महेश शिंदे. महेश शिंदेनी केला. पण आता निवडणूक लागली, काय वाटतंय तुम्हाला? ते राजू काका भोसले ह्यांनी सांगितलं राजू काका भोसले, चांगले तिन्ही राजू काका हो, भोसले चांगले. येतात का गावात? येतात का? गावात नाही वाढदिवस वाढदिवसाला गेलता? हो जेवण बिवण ठेवलं होतं जोरात त्यांनी. हा जिंगी कार्यक्रम ठेवला होता. चांगले चांगले आहेत का राजू काका? चांगले. काम करतील का आपल्या गटातलं? तुम्ही सांगितलं करणार आहेत. आता आम्ही काय सांगणार? तुम्ही सांगायचं त्यांना करा म्हणून करतील. हा? सांगा तेवढं मग. सांगतो मी कसं सांगणार? हो, आम्ही सांगा काकांना म्हणून नाही मी बी सांगतो पण तुम्ही बिस्कुटला इष्टी नाही काही नाही. इष्टी नाही. पोरांना चालत जायला लागते. हा, गाव इथं 1 नंबर आहे. हा, तुमचं ते हे सेक्रेटरी काय विजू हा, हा, हा. त्यांची होती ना मैत्री. वाढदिवस होता ना दोघं हो संगत वाढदिवस होता. संघाचा. राजू काकांचा आणि तुमचे विजय पवार सेक्रेटरी त्यांचा दोघांचा वाढदिवस संगत होता. हा मोठा खर्च केला वाढदिवसाला त्यांनी. खर्च मोठं केला ना आम्ही गेले आमच्या हाताला धरलं म्हटली या बाबावर. हो म्हणजे एवढा आत्मीयत आहे. हो हा? चांगले चांगले म्हणजे आपलं गोरगरिबांना ह्यांना हो. मदत करणार नाही, माणूस आहे मदत आहे. राजू काका. चांगले चांगले निवडून आल्यानंतर अजून चांगलं हे करतात. काय त्यांचे जेव्हा नाही करतील. आता तुम्ही म्हटलंय की नाही पण चांगले चांगले निवडून आलो काय फतेल नाही तसं नाही. तसं नाही माणूस. नाही नाही, तसं तसं नाही. नाही म्हणजे वाटते आपल्याला तसं तसं नाही. नाही वाटतंय. पण आता एसटी चालू केली पाहिजे त्यांनी. हा हा पोरांना इथे एखादी शाळा बिळा एसटी म्हणा एखादी किंवा मागणी इथं केली पाहिजे. महिना 2 महिन्यात चक्कर मारले पाहिजे. नाही ना. मारतील का? काय ते सांगावं त्यांना काय लय काम आहे ती काम आहे ती. नाही पण येतील असं म्हणते ती बरीच जण. येतील बी त्यांच्या मग गाड्याचं काम आहे ना गाड्याचं काम, टँकर सगळं टँकरचं काम फोटोमध्ये दावलं होतं ना फोटो मध्ये दाखवलं होतं. बरोबर. तुम्ही गेलता वाढदिवसाला. गेलो जेवण तेवढं जंगी होतं बरं का? आणि जेवण असू द्या. मान्यच केलं. मी बी जेवला होतो. नाही, जेवण असू द्या पण माणूस 1 नंबर. नाही, माणूस एक नंबर. मी बी जेवलो तिथे. जेवण चांगलं ठेवलं होतं राजू काकांनी. आम्ही शाकाहारी शाकाहारी. मांसाहारी नाही पण सगळं ठेवलं होतं त्यांनी. होते की सगळं ठेवलं होतं. दोन्ही. शाकाहारी मांसाहारी दोन्ही ठेवलं होतं. दादा काय सांगाल की गेले अनेक वर्ष जिल्हा परिषदेची निवडणूक लागली नव्हती पण आता लागली. काय वाटतंय तुम्हाला? या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर इलेक्शन रंगताना दिसून येतं. काय सांगाल थोडक्यात याबाबत? आता सांगायचं म्हणजे असं आहे की आज करू उद्या करू हे करू ते करू म्हणतात, नुसतं आमंत्रण देतात, करत काय नाहीत. तर हे राजू भोसले जे आहेत ना तर त्यांच्या मंडळ उभे राहिले तर आम्हाला समाधान वाटलं. आम्हाला त्यांचा भरपूर पाठिंबा आहे. काय वाटतंय विकास करतील का त्या? हो विकास करतील.
विकास राजू भाऊंच्या याच्यातून विकास भरपूर करतील ते. का बरं राजू काका का पाहिजेत तुम्हाला? अहो ते जरा मोठे माणूस आहेत, म्हणजे हिंडणारे फिरणारे आहेत, चार पैसेवाले आहेत, म्हणजे ते सुद्धा जनतेचं काहीतरी ओळखतात हाल, त्यातून ते विकास करतील असा आमचा एक अंदाज आहे. तुमच्या गावातल्या माणसांनी सांगितलं एसटी इथे येत नाही, दवाखान्याला लांब जायला लागतं, शाळांना पोरांना लांब जायला लागतं. तुम्ही काय सांगाल? हो, आम्ही सगळं तेच सांगू की आता हे शाळेतल्या मुलांचं किंवा आजारी माणसाचं या जायचा हाल होतात. इथून जायचं म्हटलं, एक वाहन करायचं म्हटलं तर त्याला द्या 200 द्या 300, त्यातून हे प्रत्येकाला परवडत नाही. मजुरी करणारी लोक आहेत, तर त्यातून ते झालं वाहनाचं तर बरंच आहे. केलं तर तक्रार, पण ते तेव्हा आता उद्याला भोसले का राजू भोसले काका आणखी उद्याला असं आमचं एक जजमेंट आहे. म्हणजे विकास करतील. हो, विकास करतील, नक्की विकास करतील. तर हा, आता बिचकुल्यामध्ये होतो कशा पद्धतीने इथला नागरिकांचा कल आहे, थेट सर्व नागरिकांचा इथे आत्ता तरी बसणार इथल्या नागरिकांचा कल राजू काका भोसले जयश्री काकी यांच्या बाजूने दिसून येत आहे. आणि त्याच माध्यमातून आत्ता आपण बिचकुल्यामध्ये फिरत असताना हा कल दिसून आला. आणि येणारा जिल्हा परिषद सदस्य कसा असावा हे या बिचकुलकरांनी सांगितलं. कॅमेरामन आशिष सह मुकुंदराज काकडे, बिचकुले.